क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सातपूर झोन 3 मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढीव अतिक्रमणांवर आज दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास धडक कारवाई करण्यात आली आहे। महानगरपालिका प्रशासनाने याबाबत पूर्वसूचना देऊन देखील अतिक्रमण न काढल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। विभागीय अधिकारी डॉक्टर सुनीता कुमावत यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यात आली। महानगरपालिकेकडून व्यावसायिकांना नियमानुसार व्यवसाय करण्यासाठी जागा दिल्या जातात, परंतु अनेक ठिकाणी वाढीव बांधकाम करून अतिक्रमण केल्याच्या आणि त्या ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी सातपूर विभागीय कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या। या तक्रारींच्या अनुषंगाने 1 महिन्यापूर्वी संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, मात्र अतिक्रमण काढण्यात आले नसल्यामुळे या विभागाने धडक कारवाई करण्याचा निर्णय आज घेतला आहे। आज दुपारी सातपूर परिसरातील व्हिक्टर पॉइंट येथे जेसीबीच्या साहाय्याने 25 अनधिकृत पत्र्याच्या शेड हटवण्यात आल्या आहेत। या मोहिमेत शिवाजीनगर आणि इतर परिसरातील अतिक्रमणांविरुद्ध टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाणार असल्याचे डॉक्टर सुनीता कुमावत यांनी स्पष्ट केले आहे। या कारवाई दरम्यान स्थानिक व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाल्याचे चित्र देखील पाहायला मिळाले होते। याआधी अशोकनगर भागातही अशीच मोठी कारवाई करण्यात आली होती, त्यामुळे सातपूर परिसरातील अन्य अनधिकृत व्यावसायिकांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे। महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री आणि अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील व विभागीय अधिकारी डॉक्टर सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली आहे। सदर कारवाईत 55 अतिक्रमण कर्मचारी, 10 पोलीस, 5 वाहने, 1 जेसीबी मशीन तैनात करण्यात आले होते। यावेळी राजेंद्र भोरकडे, मधुकर गायकवाड, संजय चौधरी, भरत खैरनार, संजय कोटुळे, तानाजी निगळ, विलास काळे, शुभम काळे आणि भगवान सूर्यवंशी या अधिकाऱ्यांनी ही महत्त्वाची भूमिका बजावली आहे। डॉक्टर सुनीता कुमावत यांनी स्पष्ट केले की महानगरपालिकेच्या हद्दीत अन्य ठिकाणी अनधिकृत बांधकामांवरही अशीच कारवाई केली जाणार आहे। त्याआधी संबंधितांना नोटिसा देऊन स्वेच्छेने अतिक्रमण काढण्यासाठी संधी दिली जाईल, मात्र अतिक्रमण कायम ठेवल्यास कठोर कारवाई अटळ असल्याचे त्यांनी नमूद केले आहे। महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेमुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून भविष्यात नियमानुसार व्यवसाय सुरू ठेवण्याचे महत्त्व या निमित्ताने अधोरेखित झाले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक। सातपूर परिसरामध्ये व्हिक्टर पॉइंट या ठिकाणी आमचा फेरीवाला झोन मंजूर आहे। मंजूर फेरीवाला झोनमध्ये एकतर त्याची नियमावली अशी आहे की परमनंट किंवा कायमस्वरूपी असं स्ट्रक्चर त्यात करता येत नाही आणि 5x5च्या जागा आपण देतो तिथे त्या व्यावसायिकाला व्यवसाय करण्यासाठी। परंतु इथे आम्हाला तक्रारी पण अशा होत्या आणि मागे पाहणीत पण असं दिसून आलं की हॉटेल्स तयार केलेले आहेत मोठमोठे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय, मद्य विक्री वगैरे हे सगळं चालूच होतं। त्यामुळे त्या तक्रारींच्या अनुषंगाने 1-1.5 महिन्यांपूर्वी आम्ही सर्व इथल्या व्यावसायिकांना सूचना दिलेली होती की तुम्ही तुमचं जे अतिक्रमण आहे, जे वाढीव काम केलेलं आहे ते स्वतःहून काढून घ्या। त्यानंतर आज सकाळपासून आमची अतिक्रमणची गाडी इकडे अनाउन्समेंट करते हे स्वतःहून काढून घेण्यासाठी आणि साधारण 1 वाजता आम्ही इकडे कारवाई सुरू केली आणि ह्या झोनमधले ज्यांचं वाढीव काम होतं, पुढे आलेले होते 5x5पेक्षा जास्त, त्यांचे आम्ही पुढचे पार्ट आम्ही काढले आहेत आणि त्यांनी राहिलेलं जे अतिक्रमण आहे ते स्वतःहून काढून घ्यायचं आहे। फेरीवाला झोनमध्ये जे व्यवसाय अलाउड आहेत तेवढेच व्यवसाय त्यांनी इथे करायचे आणि त्यांना ते व्यवसाय जर करायचे नसतील तर त्यांनी त्यांची फेरीवाला नोंदणी रद्द करायची। याची पाहणी आमच्या विभागामार्फत पण होणार आहे। जे व्यवसाय अलाउड आहेत तेच व्यवसाय इथे केले जाऊ शकतात आणि तेवढ्यासाठी फक्त फेरीवाला झोन इथे आहे। तुम्ही मद्य विक्रीचा विषय काढला, यामध्ये मग पोलीस प्रशासनाला आमच्यामार्फत माहिती दिली गेलेली नाही अजून, पण पूर्वी आम्ही आमचा जो फेरीवाला झोन आहे तो रेग्युलराइज करतो आहे। जेवढी जागा आम्ही अलाउड केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त जे आहे ते आम्ही फक्त काढलेलं आहे। आता इथून पुढे जर हेच इकडे तक्रार राहिली किंवा ह्या पद्धतीने चालू राहिलं तर यासाठी पोलीस प्रशासनाला आम्ही नक्कीच संपर्क। मॅडम, सातपूर परिसरात विचार केला अनेक बिल्डरांनी ना त्या ठिकाणी वाढीव अतिक्रमण केलेले आहे, त्या संदर्भात आपण कारवाई करणार का त्यांच्यावरती? ही खाजगी जागेतलं अतिक्रमण आहे। खाजगी जागेतल्या अतिक्रमणासाठी नगर नियोजन विभागामार्फत संबंधिताला नोटीस द्यावी लागते। नोटीस दिल्यानंतर 3 महिन्यांच्या नोटीस असतात, त्यानंतर त्यांच्याकडनं जो खर्च आहे तो वसूल करण्याची प्रोव्हिजन आहे आणि जर खर्च त्यांनी भरला किंवा तक्रारदाराने भरला तर मग त्या ठिकाणी कारवाई लागते। खाजगी स्वरूपाच्या
अतिक्रमणांविरुद्ध नगररचना याच्यानुसार कारवाई केली जाते आणि हा रस्त्यावरचा आणि फेरीवाला झोनचा होता. परंतु यापूर्वी तर अतिक्रमणचा अर्ज आल्यानंतर ऑनलाईन अर्ज आल्यानंतर लगेच कारवाई करायचे, मग त्यांना ते आता पैसे भरावे लागताय. मग हो, पैशांचा जो विषय आहे तो पॉलिसी डिसिजन आहे, त्याच्यासाठी तुम्हाला उपायुक्त साहेब सांगू शकतील. त्याबाबत मी नाही घेऊ शकत, कारण खाजगी जागांचे आदेश सुद्धा उपायुक्तांकडूनच निघतात. आम्ही फक्त कारवाईला असतो. आता फक्त हे झोन 3 मध्ये झाले, अजून 2 झोन आहे, त्याच्यावरती पण कारवाई करणार आहे का? झोनमध्ये अशा स्वरूपाची तक्रार आहे, जिकडे असे वाढीव काम केलेले आहे, टपऱ्या स्ट्रक्चर केलेलं आहे, तिथे सगळ्या त्या प्रत्येक ठिकाणी कारवाई होणार. त्यामुळे माझी अशा झोनधारकांना सूचना आहे की त्यांनी त्यांचं जर असं अतिक्रमण असेल, वाढीव त्यांनी केलेलं असेल, तर त्यांनी स्वतःहून काढून घ्यावं. एकदा आम्ही कामाला सुरुवात केली तर त्यावेळी कोणाचं ऐकता येत नाही आणि मग वादविवाद होतात, रोष होतो. तर त्यासाठी नागरिकांना माझ्या सूचना आहेत की तुम्ही जे अतिक्रमण असेल, वाढीव असेल, ते स्वतःहून करा. सातपूरचा शिवाजीनगर परिसरामध्ये आपण जर या झोनचा जर विचार केला, मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे, त्या ठिकाणी आपण कारवाई करणार का? ते पण करणार कारवाई. कधी करणार आहे कारवाई मॅडम? एक कारवाईचं नियोजन आमचं लागत असतं. आता ह्याचं नियोजन लागलं. आम्ही पूर्वी सूचना देतो, कुठलीही कारवाई करण्याच्या अगोदर आमची सूचना असते. 1-2 वेळा सूचना दिल्या जातात, त्यानंतर कारवाई.